अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स. स्वामींच्यांनी प्रार्थना करते तुमचे सगळे स्वप्न पूर्ण हो. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे फ्रेंड्स. तर तुम्हाला मी आज सांगणार आहे की कर्ज झालेलं असेल आपल्यावर कोणावर, तर कर्जवरून मुक्तता म्हणजे मुक्तता म्हणता येणार नाही, तर डोक्यावरचं कर्ज खांद्यावर कसं आणायचं, म्हणजे थोडंफार कुठून ना कुठून चालना भेटल यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. आपण आपल्यावर कर्ज, प्रत्येक कुटुंबामध्ये कर्ज हा विषय आहेच की प्रत्येक ठिकाणी कर्ज घ्यावाच लागतं आपल्याला. होमसाठी असो, कारसाठी असो, मुलांच्या शिक्षणासाठी असो, दवाखान्यासाठी असो, कुठल्या ना कुठल्या परीने आपण कर्जामुळे त्रस्त होत असतो. कर्ज कुठून भेटून जातं आपल्याला, पण ते फेडायकरता त्या रक्कम आपल्याला कमी पडत असते. काही काही गोष्टी अशा असतात की आपण कर्ज घेतो, पण आपल्याला असं वाटतं एक काम करू, आपण हे कर्ज घेतलं का हे कर्ज नील करून टाकू म्हणजे आपल्याला एवढा हप्ता पडेल. पण असं करत करत आपण एवढे कर्ज काढून घेतो की आपल्याला ते हप्ते फेडणं अशक्य होऊन जातं. मग आपण विचार करतो की आता काय करायचं. आपण नातेवाईकांना फोन करतो, रिलेटिव्हला फोन करतो, कोण देतं आहे का आपल्याला पैसे. पण कोणी कोणाला पैसे घेऊन चालत नाही. कसं आहे, आपण फक्त आपलं बघायचं, आपण आपल्यातून कसं बाहेर निघू, आपल्या अडचणीतून कसं बाहेर निघू याचा मार्ग काढायचा असतो आपल्यालाच फक्त. तर स्वामी सेवेकरी म्हणून मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे फ्रेंड्स. तर स्वामींच्या मार्गावर चालले ना तुम्ही, तर तुम्हाला कुठल्याच अडचणी येणार नाही. तर गुरुदेव दत्तांचा हा एक उपाय आहे. गुरुदेव दत्त म्हणजे स्वामी समर्थ गुरुदेव दत्त हे एकच आहे. तर गुरुचरित्र पारायणाचा 18वा अध्याय जो आपण रोज पठण करत असतो, किंवा कोणी कोणी रोज पठण करतो, कोणी कोणी गुरुवारी पठण करतो, तर त्याच्यामुळे आर्थिक अडचणीतून आपल्याला थोडासा मुक्तता भेटत असते. पण याच्यावर एक तोडगा असा आहे की मी एक तुम्हाला सेवा सांगणार आहे गुरुचरित्र 18वा अध्यायाची. तर आपल्याला गुरुचरित्राचा 18वा अध्याय हा 11 गुरुवार पूर्ण करायचा आहे. तर तो कसा करायचा आहे, 11 गुरुवार आपल्याला 11 वेळेस 18वा अध्याय वाचायचा आहे. आपण ही सेवा घरी करू शकतो का, तर घरी केली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आपण जास्त प्रमाणामध्ये आपण जर ती सेवा उमराच्या झाडाखाली केली, दत्ताचं स्थान आहे त्या ठिकाणी आपण ती सेवा केली, तर ते आपलं ऐकतील आणि लवकरात लवकर आपले मार्ग मोकळे होतील. म्हणजे आपण ही सेवा केल्यानंतर आपल्याला थोडंफार इकडून तिकडून का होईना असा आहे काहीतरी मार्ग मोकळा होईल का, जिकडून पैसे येणार आहे आपले, नाही का. आपल्याला असा मार्ग मोकळा करायचा जेणेकरून आपलं कर्ज लवकरात लवकर फेडणार आहे आणि आपण टेन्शन फ्री होणार आहे. म्हणजे डोक्यावरचं कर्ज हे खांद्यावर येणार आहे, म्हणजे सुरुवात होणार आहे कर्ज फेडायसाठी असं. तर मी सांगायचं असं म्हटलं की 18वा अध्याय आपला आहे, तर तो आपल्याला पठण करायचा आहे उमराच्या झाडाखाली. तर तो पहिल्या दिवशी आपल्याला नारळ घ्यायचं आहे, संकल्पाचं खडीसाखर घ्यायची आहे. बसण्याकरता आपल्याला एक आसन घेऊन जायचं त्या ठिकाणी. आणि त्या आपण स्वामी समर्थांच्या मंदिरात जा. आपण सांगा की मी ही सेवा करत आहे स्वामी, तर तुम्ही या सेवा माझ्याकडून करून घ्या 11 गुरुवार. तर याचा कुठला पण उपास नाही आहे, उपास पकडायचा नाही. याचे 11 गुरुवार पकडायची गरज नाही आपल्याला. मासिक धर्म आला असेल, विटाळ आला असेल, तर तो हप्ता आपण स्किप करू शकतो. बाकी आपण पुढे काउंट करू शकतो की आपण किती गुरुवार केलेले आहे असं. तर आपल्याला पहिल्या गुरुवारी नारळ घेऊन जायचं आहे. तिकडे मंदिरामध्ये नारळ ठेवायचं स्वामींकडे. एक नारळ घ्यायचं, ते दत्ताच्या मंदिरात ठेवायचं. त्याच्यावर एक संकल्प करायचा. तर संकल्प असा करायचा आहे आपल्याला की म्हणजे माझं हे कर्ज एवढं झालेलं आहे माझ्यावर, तर ते आम्हाला याच्यातून थोडं बाहेर काढ, थोडं सोडव, कुठल्या ना कुठल्या मार्गाला मोकळे कर म्हणून आपण संकल्प सोडायचा आहे. उमराच्या झाडाखाली तिकडेच दत्तांचं नाव घेऊन संकल्प सोडायचा आहे आणि तिथून सुरुवात करायची आहे. 11 वेळेस आपल्याला 18वा अध्यायाचं पठण करायचं आहे पूर्ण 11 गुरुवार. तुम्हाला सांगते ते केल्याने तुम्हाला एवढा फरक पडणार आहे, कारण ही सेवा मी स्वतः केलेली आहे, मला फरक पडला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. कधी पण मी सेवा स्वतः करत असते आणि मला अनुभवाने मी तुम्हाला सांगत असते. जशी तुम्हाला मागे पण एक सेवा सांगितली होती मी, तशी ही पण एक सेवा आहे की तुम्ही कर्जामध्ये डुबलेले असाल तर रडू नका, हरू नका. स्वामी आपल्या पाठीशी आहे आणि त्यांच्याच मार्गावर चालून आपल्याला ह्या ज्या अडचणी येणार आहे त्याच्यामुळे आपला मार्ग काढायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा करा. 11 गुरुवारपर्यंत सेवा करायची पूर्ण. त्याचा कुठला पण उद्यापन नाही आहे, त्याचे कुठल्याच नियम नाही आहे. फक्त एवढं आहे, गुरुवारी आपण
आपल्या घरातली वगैरे सेवा वगैरे करून आपण त्या ठिकाणी जाऊन तो 18वा अध्यायाचं पठण करायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगते का तुम्ही हे सेवा करणार आहे तर तुम्हाला कुठं ना कुठं बरोबर अनुभव येतील थोडेफार, नाही का, की आपण थोडंफार मुक्त होतोय, नाही का, या गोष्टीतून. तर ह्या सेवेचा तुम्ही भरपूर फायदा घ्या. ही सेवा करून बघा. तुमचं डोक्यावरचं कर्ज खांद्यावर आल्याशिवाय राहणार नाही. हीच तुम्हाला मी अनुभूती देते, म्हणजे मी सांगते माझ्यावरून अनुभव येते की तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर ही सेवा करून बघा. श्री स्वामी समर्थ फ्रेंड. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.